नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. खरं तर अम्माच्या नावाने काय योजना राबवायच्या हा व्यक्तिशः जोरगेवर यांचा अधिकार आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी आपला पारिवारिक निर्णय एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जनतेवर थोपवणे हा जनतेने दिलेल्या आमदारकीचा अपमान आहे. कारण जनतेने जनतेच्या हिताचे त्यांचे कल्याण करायला विधानसभेत पाठवले, आईचे नाव चौकाला देण्यासाठी नाही. हे त्यांनी लक्षात ठेवावे. परंतु आपल्या आईच्या नावाने चौक निर्माण करण्याचा जो अट्टहास जोरगेवर यांनी केल्यानंतर लगेच तो ठराव मनपा आयुक्त घेत असतील तर उद्या चंद्रपूरचे नाव हे अम्मापूर अशी ही मागणी ते करतील. मग आयुक्त हा ठराव देखील करतील का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या माधुरी हत्तीणीवर उपचारासाठी गुजरातमधील वनतरा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. परंतु कोल्हापूरचे नागरिक सातत्याने तिच्या परतीची मागणी करीत आहेत. पण त्याच वेळी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी नागपूरहून तब्बल 19 वाघांना उपचारासाठी वनतरा रेस्क्यू सेंटरला हलवण्यात आले होते. मात्र हा मुद्दा फार चर्चेत आला नाही. त्यामुळे वनतराला नेले जाणारे प्राणी उपचारानंतर संबंधितांना परत केले जात आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. तसेच अनेक प्राणी संग्रहालय मालकांना वाघ हवे असतात, मात्र त्यांना ते सहज मिळत नाहीत. मात्र वनतराला मागील वर्षभरात एकाच वेळी 15 वाघ पाठवण्यात आल्याने सरकार वनतरावर मेहरबान असल्याची चर्चा प्राणीप्रेमींमध्ये आहे. CTVने केलेल्या रिपोर्टची दखल घेत चंद्रपूर महानगरपालिकेने CTVने दाखवलेले बंगाली कॅम्प चौक ते रामनगर पोलीस ठाण्यापर्यंतचे खड्डे अखेर बुजवले. यासाठी महापालिकेला CTV कडून धन्यवाद. मात्र शहरातला प्रत्येक रस्ता खड्डेमय झाला आहे. याकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. CTVच्या तक्रारीनंतर चंद्रपूर शहरातील ट्रॅफिक सिग्नल तोडणाऱ्यांना ट्रॅफिक पोलीस अधिकारी पाटील यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. हिंदीत एक म्हण आहे, सांप भी मरे और लाठी भी ना टूटे. असाच काहीसा इलाज ट्रॅफिक पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्यांवर केला आहे. पूर्वी लोक 10 सेकंद रेड लाईट मध्येच गाडी काढण्याची घाई करत व एका मागोमाग एक लोंढा सिग्नल तोडत पार पडली. यामुळे अनेक अपघात होता वाचलेत. CTVच्या तक्रारीनंतर ट्रॅफिक कार्यालयाकडून तात्काळ यावर उपाययोजना करून ट्रॅफिक लाईट्स मधून सेकंड सिस्टीम काढून टाकल्याने आता सिग्नल तोडणाऱ्यांना चांगलाच चोप बसला आहे. रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे दिनांक 2 आणि 3 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल विसापूर येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळेमधून बॅडमिंटन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चंद्रपूरच्या चांदा पब्लिक स्कूलमधून 13 वर्षाखालील वयोगटातून रियांश अमोल चौरे आणि रुद्र समीर घाटे यांनी शाळेचे नेतृत्व केले. आणि रियांश अमोल चौरे याने 13 वर्षाखालील मुले सिंगल्स वयोगटातून द्वितीय क्रमांक पटकाविला. आणि 13 वर्षाखालील मुले डबल्स वयोगटातून रियांश अमोल चौरे आणि रुद्र समीर घाटे यांनी प्रथम क्रमांक घेत आपल्या शाळेचे नाव चमकविले. त्यांच्या यशासाठी चांदा पब्लिक स्कूलचे डायरेक्टर श्रीमती स्मिता जीवतोडे, प्राचार्य श्रीमती आम्रपाली पडोळे, क्रीडा विभागाचे शिक्षक श्री अमर सर यांनी कौतुक केले आणि अभिनंदन करून त्यांना भावी यशाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. राजुरा तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक जोमात सुरू आहे. लगतच्या तालुक्यात स्टॉक केलेली रेती विना परवाना येत आहे. बिना दिक्कतपणे उथळ मानेने रेती चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याने शहरात रेतीचे उंच ढिगारे पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल चोरीला जात असताना खाणीकर्म विभाग मात्र झोपेत असल्याने संशय बळावला आहे. त्यातच एरवी ट्रॅक्टर रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी धावाधाव करणारे कर्मचारी आता मात्र हिंमत दाखवत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या नाकावर लिंबू पिळून चोरटी वाहतूक होत असल्याने अखेर या विना परवाना रेतीचे पाठीराखे कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. अम्मा चौकवरून पुन्हा एक नवीन वाद उफाळला आहे. शहीद पुत्राने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. चंद्रपुरातील लढ्यासाठी अनेक वीरांनी आपले योगदान दिले. गोवा मुक्ती आंदोलनात बाबूराव थोरात शहीद झाले होते. या स्वातंत्र्यवीरांचे शहीदांचे नाव शहरात कुठेही दिसत नाही. वारंवार मागणी करूनही उद्यान, शाळा, रस्ते किंवा चौकाला स्वातंत्र्यवीरांचे शहीदांचे अद्याप नाव देण्यात आले नाही. परंतु गांधी चौकाला आमदाराच्या आईचे नाव देणे, त्यांचा पुतळा बसवणे हा शहीद व स्वातंत्र्यवीरांचा अपमान नाही का, असा प्रश्न विजय थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. चंद्रपुरात दर 2 दिवसांनी अवैध दारू पकडल्याच्या बातम्या येणे, गुन्हेगारीचे वृत्त यामुळे चंद्रपुरातील जनता त्रस्त झाली आहे. शहरात व जिल्ह्यात मोठे पोलीस बल असतानाही अवैध धंद्यांना ऊत येणे, गुन्हेगारी वृत्तीत वाढ होणे यावरून संशयाची सुई शहराचे संरक्षणकर्त्यांकडे फिरते. अवैध धंदेवाल्यांना किंवा गुन्हेगारांना पोलिसांचे कायद्याचे अजिबात भय राहिले नाही हे स्पष्ट होते.
दर 2 दिवसांनी होणारे खून, दर आठवड्यात पकडली जाणारी अवैध दारू हे याचे प्रमाण आहे। तसेच यामागे कोणती मोठी शक्ती तर नाही ना, असा प्रश्न चंद्रपुरातील पारावर चर्चेला जात आहे। चंद्रपुराच्या मध्यभागी गांधी चौकालगत आमदारांच्या आईचा पुतळा बसवणे किंवा चौकाला आम्हा असे नाव देण्याचा ठराव चंद्रपूर महानगरपालिकेने पारित करणे हे महानगरपालिकेच्या मूर्खत्वाचे उदाहरण असल्याने काँग्रेसने खासगीत म्हटले आहे। IAS पदावर असलेले अधिकारी महापालिका आयुक्तांनी अभ्यास न करता एखादा ठराव मंजूर करणे हे अनपेक्षित आहे। मात्र चंद्रपुरात हे घडले, यामागे कोणाचा आशीर्वाद तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे। एका 38 वर्षीय महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी 3 ऑगस्ट रोजी मुरसा येथे घडली। नवऱ्याला शेतीवर जाऊ दिले आणि तिने आपले आयुष्य संपविले। पिंकी मोरेश्वर कोडापे असे आत्महत्याग्रस्त महिलेचे नाव आहे। तिच्यावर कर्ज असल्याने ती सतत तणावात होती। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।